रित्या तेल आणून ठेव तेल. हा आणलं बाबा. बाबा, हा बोल. हे केस गेलेली येत आहे की आलेले जात आहे? गेलेले जात आहे. बर, गेलेली येत आहे. बरं बाबा, येतो मी. विचारणार नाही तुम्ही कुठे चालला म्हणून? बरं, नको विचारा, पण थोडे मला पैसा तरी द्या. ऐकडून घे, जा तिला माग. मी तिच्याकडे गेलो होतो, पण नेहमीप्रमाणे तिने हात वरती केले, म्हणून मी तुमच्या पायाखाली आलो. जास्त नका बाबा, फक्त 5 लाख रुपये. कशाला हवे तुला 5 लाख रुपये? कशाला हवे? बाबा, मला प्रदेशात जायचं. कुठे जायचंय तुला? प्रदेशात? हो बाबा, मला परदेशात जायचंय बाबा. मला माझं करिअर घडवं, कारण आता मला कसून चुललंय. कचून सोडलंय? नालाय का, आधी काय बोलायचं ते ठरवून घे. मी का तुला पाळलं मला हेच आजपर्यंत समजलेलं नाहीये. कडून चुकलंय बाबा, कडून चुकलंय माझं. ह्या देशात राहून काहीच होणार नाही. अरे गध्या, मुळातनं या देशात काय तुझं अख्ख्या जगात भलं नाही होणार आहे. नीट बोल हा रित्या. आज मी तुझ्यावर हात उगारायचं नाही ठरवलेला आहे. आज मी तुझ्यावर हात नाही उगारणार आहे. मला ना बाबा, मला याचा गैरफायदा नाही घ्यायचा आहे. मला माझ्या कर्तृत्वाला जगासमोर दाखवायचा आहे. मग माझ्यासाठी या देशाच्या सीमा पुरेशा नाही आहेत. मला प्रदेशात जावंच लागणार आहे. ते ठीक आहे रे, पण तू जाणार कुठे आहेस? करणार काय आहेस तिथे जाऊन? ते अजून ठरलेलं नाही आहे. म्हणजे रात असतोस ना तेव्हा एकदा अशात जाऊन बघ कसा दिसतोस. तर लिंबू पिळल्यावर जसं लिंबू दिसतेस ना, तसा आता पिळलेला लिंबू दिसतोस तू. अरे ठीक आहे, तू जाणार आहेस, पण जाणार कुठे आहे तू नेमका? तिथे जाऊन करणार काय आहेस? म्हणजे करणार काय आहेस? जाणार कुठे आहेस तू? त्या जिन्याच्या आई वडिलांनी जर असंच थांबवलं असतं, त्या जगाला पाकिस्तान मिळाला असता. तर माहिती आहे जगाला, बाबर माहिती आहे जगाला, अफ्रिदी माहिती आहे, पण जगाला ह्या गायकवाड कुठे माहिती? बाबा, आज ज्यांनी ज्यांनी देश भ्रमंती केली, ज्यांनी ज्यांनी देशाचा शोध लावला, आज त्यांना जग ओळखतात. शरीर आणि मिशी वाढून काही फायदा नाही. मिशा उंदऱ्याचा पण वाढतात आणि शरीर हत्याचं पण वाढतात. मला उंच उडायचे तर उडू द्या ना, आकाशात झेप घ्यायची आहे तर घेऊ द्या ना. अरे पण गध्या, तू उडत उडत खालच्या लोकांवर हगत हगत उडणार आहेस, त्याचं काय करायचं? मग मी उडत असताना प्रत्येकाने स्वतःची छत्री घेऊन काळजी घ्यावी. रित्या बघ, तुला समजावून सांगतो, ऐकून घे माझं. पण बाबा, मी चुकीचं तर का बोललो? ऐका ना माझं, देऊन द्या ना मला पैसे, जाऊ द्या ना मला. अरे हो, पण निवड प्रदेशात जातो म्हटल्याने होते काय? तिथे जाऊन तू करणार काय आहेस नेमकं? प्रदेशात जाऊन ना मला ना प्लंबर किंवा डिलिव्हरी बॉय बनायचा आहे. आणि एखादी घरी फॉरेनर असताना थांब थांब जरा थांब. इकडे प्लंबर आणि तुला डिलिव्हरी बॉयच का बरं व्हावं असं वाटतंय रे? अहो बाबा, आता माझे मित्रीण हेच तुम्हाला समजवतील. हे रे भैया, ये बाबा, हा पण माझ्यासोबत येईल. तुम्ही याला विचारा. बरं, तू जा आता तू जा. अरे तो मला म्हणताय की हा देश सोडून मी विदेशात जातोय, परदेशात जातोय, आणि परदेशात जाऊन प्लंबर आणि डिलिव्हरी बॉयचं काम करतोय. अहो काका, मी तुम्हाला बस समजवतो. बसा. त्या देशामध्ये आहे ना, पिझ्झाची डिलिव्हरी जास्त येते आणि तेथील नळाला पाणी कंटिन्यू वाहत असते. अच्छा, त्यामुळे आम्हाला आहे ना डिलिव्हरी बॉय किंवा प्लंबर व्हावं असं वाटतं. असं? अच्छा, तेच कारण आहे ना. मग ठरवलंय तुम्ही की कुठल्या देशात जायचंय?
कसं जायचंय, काय करायचंय, काय तुमचा विचार आहे, तिथे कोणासोबत तुमचा कॉन्टॅक्ट आहे, ठरवलं आहे, हे सगळं गोष्ट तुमची झालेली आहे? अहो काका, आता तर आम्हाला आहे ना या चौकटीच्या बाहेर जावं असं वाटतं. अच्छा, मग आम्ही कुठेही जाऊ, अरब कंट्रीत जाऊ. अरब कंट्रीत? अरब कंट्रीत जाऊन काय करणार तुम्ही लोक? अरे ते आम्ही नाही ठरवणार, ते अरब लोक ठरवतील. अरे नको बाळांनो, ते अरब कंट्री वगैरे तुम्ही डोक्यातून काढून टाका. हे काका, आमच्याकडे ऑप्शन भरपूर आहेत. अरब कंट्री नको आहेत तर आम्ही कॅनडात जाईल. कॅनडात जाऊन आम्ही टॅक्सी चालवेल. वा रे वा, काय तुमची लायकी, काय तुमची लायकी. परदेशात जाऊन पण टॅक्सीच चालवणार आहात तुम्ही लोक? अरे काका, आपल्याकडे टॅक्सीचं मीटर 25 रुपये असतं आणि तिकडे 55 रुपये असते. खूप पैसे असतात. ए गध्यांनो, तिथे पैसे नाही तर डॉलर असतात, डॉलर. अरे कळतं, आम्हाला कळतं. जगातलं सगळं ज्ञान तुमच्याकडे असं नाही, आम्हाला पण कळतं. ते कळतं आम्हाला. अमेरिकेमधला डॉलर, रशियामधला रुजॉलर, न्यूझीलंड मधला न्यूझॉलर, जेकोस्लावर मधला जेकोस्लावर. अरे अरे अरे, तुझी जीप काढून त्या फ्रीज मध्ये ठेवावी लागेल मला. तुम्ही जा रे बाबा, जा जा जा, मी देतो त्याला पैसे. जा तुम्ही, जा जा, या. काय रे पजा, झाली का तुझी तयारी? हे बघ काका, हा आमचा मित्र म्हणत्या, हा पण आमच्या सोबत येत आहे. काय रे, तू पण कुठल्या देशात जाणार आहात तुम्ही? अजून आम्ही काही ठरवलं नाही. आमच्यासोबत पजा आणि म्हणत्या पण येणार आहे. कशाला? तिथे जाऊन एक जण ठावकर घोटायला आणि दुसरा बिड्या फुकायला येणार आहेत का? ते पण म्हणजे त्यांची पण तयारी झालेली आहे. पजा स्पेनला जाणार आहे. इकडे ये रे तू, इकडे ये. तू कशाला स्पेनला जाणार आहेस? स्पेनला म्हणजे त्याची स्पेलिंग लहान असते ना, म्हणून मी तिथं जायचं ठरवलं. वा वा, तू स्पेनला. आणि हा कुठे जाणार आहे? इकडे. बाबा हा कुठे जाणार आहे? बाबा या बडमुडा ट्रँगलला जाणार आहे. काय रे, बडमोरा ट्रँगलला जाऊन काय करणार आहेस? मी बरमुडाला जाऊन बरमुडाची फॅक्टरी टाकणार आहे. काका, आता आम्ही ठरवलं आहे आणि आम्ही आता लवकरच निघणार आहोत. आम्ही वेगवेगळ्या देशात जाऊन वेगवेगळ्या कंपन्या उभारणार आहोत आणि आता लवकरच आम्ही कंपन्याचे आयकॉन बनणार आहोत आणि सगळ्या कंपन्या आम्ही ओव्हरटेक करणार. त्यापेक्षा टेक ओव्हर करा. तुम्हाला माहिती आहे काका, आम्ही तिथे जाऊन बंबानी, काटा, दलिंद्रा मोठमोठ्या कंपन्या काबीज करणार आहोत. हेच आमचं विजन आहे. आणि काका, येणाऱ्या 3 वर्षात जगातल्या टॉप 10 लोकांमध्ये आमचं तिघांचं नाव येणार आहे. कुठे? भिकार चोटांच्या लिस्ट मध्ये? नाही हो काका, श्रीमंताच्या लिस्ट मध्ये. अरे बाळांनो, असा विचार नका ठेवू. आपल्या या देशातही कित्येक संधी आहेत, कित्येक प्रगतीच्या संधी आहेत आपल्या देशातही. इथे काहीतरी तुम्ही करू शकता. अरे नाही हो काका, या देशात काही राहिलं नाही. आम्हाला जायचंच आहे, आम्ही ठरवलंच आहे. हो हो बाबा, आमचं ठरलंच आहे. या देशात काहीच नाही राहिलं, आम्हाला जायचंच आहे. बस झालं हा रित्या. आज मी ठरवलं होतं ज्याच्यावर हात उगारणार नाही. तुलाही सांगतोय, असं कोणतं करिअर आहे रे जे इतर देशात होऊ शकतं आणि आपल्या देशात नाही? मूर्खांनो, तू आणि तुझे मित्र विचार करा. तुमची लायकी नाही, या देशाची स्थिती वाईट आहे म्हणून. भारतासारख्या समवेशक देशात जर तुम्ही स्वतःचं करिअर घडवू शकत नाही, तर जगाच्या कुठल्याही देशात तुम्ही स्वतःचं भविष्य उज्ज्वल करू शकत नाही. निर्लज्जांनो, लाज वाटू द्या स्वतःची. हा देश काय आहे याची जाणीव तुम्हाला वेळोवेळी असली पाहिजे. इकडे दूर काय पडतोस? बरा इथे. मला माहित आहे, आपलं अमृत महोत्सवाचं वर्ष आहे भारत स्वातंत्र्याचं. भारत जेव्हा 1947ला स्वतंत्र झाला, तेव्हा आपल्या देशात ना वीज होती, ना रस्ते होते, ना दळणवळणाची साधने होती, ना औद्योगिक क्रांती होती. पण आज तब्बल 75 वर्षानंतर आपल्या देशाची प्रगती एवढी झालेली आहे की जगाला हेवा वाटतो. जग डोळे विस्फरून आपल्या देशाकडे बघतं. ज्या खेड्यापाड्यामध्ये वीज नव्हती, रस्ते नव्हते, दळणवळणाची साधनं नव्हती, जिथे आजारांसाठी दवाखाने नव्हते, ती सगळी सुखसुविधा आपल्या देशात झालेली आहे. आणि संरक्षणाचा जर विषय आला तर जगासमोर आज ॲटॉमिक पॉवर म्हणून आपल्या देशाचं नाव आहे. माहिती आहे तुम्हाला गाढवांनो? हे सगळं कोणी केलं माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे? तुमच्यासारखीच वेळोवेळी जी येणारी पिढी होती, इथली लोक होती, इथली जनता होती, इथली युवक पिढी होती, त्यांनी केलेलं हे. समजलं? असं होतं, ऐकून घ्या. पूर्वी असं होतं की 19वे शतक हे इंग्रजांचं होतं, 20वे शतक हे अमेरिकेचं होतं,
पण माझ्याकडनं आज लिहून घ्या तुम्ही की येणारं 21वं शतक हे भारताचंच असणार आहे. तुम्ही जा, तुम्हाला जायचं ना, जा. माझी तक्रार नाहीये, नाहीये, जा. या देशातून कित्येक लोक, कित्येक भारतीय परदेशात गेले, त्यांनी श्रीमंती कमावली, नाव कमावलं. हेच नाही तर विदेशात जाऊन या देशाचं नाव मोठं केलं. परंतु तुम्ही आजही गेले तरी मी हेच म्हणणार की या देशाने काय केलं, या देशाने काय घडवलं, हे उद्गार तुमच्या तोंडातून निघता कामा नये. तुम्ही जा, तुमची तीच लायकी आहे. या सरकारने पण तुम्हाला पाठवलं पाहिजे आणि पाठवून दिलं पाहिजे त्या नोमॅन लँडवर तुम्हाला. ठीक आहे मग काका, परदेशात जाण्याचा प्लॅन आमचा कॅन्सल. रित्या नोमॅन लँडवर बघ काय बिझनेस करता येईल.